रसिका हॉटेल पासून सफाया पार्क पर्यंत इंद्रजित कॉलनी जाधववाडी येथील हा मंजूर झालेला डीपी रोड जवळ मी आहे आणि या डीपी रोडची अवस्था बघू शकता। हा रोड वरती संबंधित जे जागा मालक धारक आहेत त्यांच्याकडून यावरती कब्जा करण्यात आलेला आहे। अर्थातच की तो रोड बंद करण्यात आलेला आहे। आता महानगरपालिकेच्या आणि त्यांच्यामध्ये ज्या काही चर्चा चालू आहेत या जागेसंदर्भात, ही पूर्वी त्यांची जागा होती जी की महानगरपालिकेच्या नवीन आराखड्यामध्ये आता आलेली आहे। त्यांच्यात जो काही व्यवहार आहे, जो काही चर्चा चालू आहे, त्या चर्चा बाजूला सरून वारंवार गेल्या 3 महिन्यांमध्ये जवळ 5 ते 6 वेळा हा रोड बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। काही महिला सुद्धा इथल्या स्थानिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडूनच आपण नेमका प्रकार जाणून घेऊया। काय सांगाल मावशी, नेमका हा काय प्रकार आहे एकंदरीत, आणि तुम्हाला रोज कुठल्या समस्यांना या रस्ता बंद केल्यामुळे सामोरे जावं लागतंय? ह्याचा पूर्ण असं अजून हे होत नाहीये, मलमपट्टीच चालली आहे सगळी। दर खेपेला येतात लोक, थोडा वेळ हे करतात, पोलीस वगैरे येतात किंवा काय सगळेजण येतात, तेवढ्यापुरतं ते काढतात आणि परत आहे तो चालू आहे। त्याच्यामुळे लोकांचं कसं व्हायला लागलं की इकडं तिकडं करणाऱ्या लोकांना किंवा गाड्या ह्याच्या बस येतात शाळेच्या, त्या बसना बाकीच्या लोकांना इकडं तिकडे ज्यांना घरं तिकडे आहेत आणि इकडं जायचं आहे, पलीकडं गिरणी आहे, भरपूर दुकानं वगैरे आहेत, या सगळ्याच ह्यासाठी लोकांना खूप अडचणींना सामना करावा लागतोय। हे वारंवार होत असल्यामुळे लोकांना ह्याचा खूप मनस्ताप व्हायला लागलाय। महापालिका ह्याच्यात कितीही केलं तरी महापालिका काहीच लक्ष देत नाही ह्याच्यात। महापालिकेनं एकदा दोनदा लक्ष द्यायला पाहिजे होतं, अजून म्हणजे खूपदा सांगून सुद्धा महापालिका ह्याला लक्ष देत नाही आणि ह्याच्यासाठी ठोस काहीतरी आपलं व्हायला पाहिजे ना। तुम्ही महापालिकेला तुमच्याकडून इथल्या स्थानिक नागरिकांच्याकडून काही निवेदन वगैरे केलं होतं का? आम्ही सह्या वगैरे करून दिल्या, वारंवार केलेल्या होत्या, पण त्याचं काही अजून उत्तरच नाहीये किंवा त्याच्याबद्दल ऍक्शन नाहीये। आता जो बंद केलेला रस्ता दिसतोय तो आता साधारण किती दिवसापासून बंद आहे? जवळ 6 महिने हा प्रकार चाललेलाच आहे। कंटिन्यू 6 महिने बंद आहे की मध्ये नाही, मध्ये अगदी किती 8-10 दिवस जरा असा असतो, परत चालू असतो। आणि काटे टाका, हे टाका, तिथून लोक पडतात, कारण काही लोकांना तिकडे जायलाच लागतं ना, आमच्याकडे जातात पण त्या ह्याच्यात नाल्यात पडलेले आहेत लोक हो, बायका पडलेली आहेत, त्यांना दुखापत झालेली आहे, असं खूप जणांकडनं आम्हाला ऐकायला मिळतंय। पण हा रस्ता असा अर्धवट, आणि हा रस्ता जो करायचा चाललाय तो मधलाच रस्ता राहिल्यामुळे सगळाच प्रॉब्लेम यायला लागलाय ना। महानगरपालिकाचं प्रशासन जे आहे ते यामध्ये लक्ष देत नाही आहे का? हो, नाहीच देत आहे, अजिबात लक्ष दिलेलं नाहीये। हिरा नर्सिंग होम हे दवाखान्याचं स्थान आहे, तिथं सुद्धा मोठा खड्डा आहे। बघायला गेलं तर तिथं वारंवार रिक्षा वगैरे, आम्हाला यायला सुद्धा रिक्षा तयार होत नाहीत, तिथलं पाणी खड्डे बघितलं तर। त्याचबरोबर हा जो रस्ता आहे, इथल्या महिलांना बऱ्याच अडचणी येतात। लहान मुलं शाळेची वगैरे जाणारी असतात, त्यांना घेऊन जाणं किंवा त्यांना इकडं आणून सोडणं, त्यासाठी बसेस किंवा रिक्षावाले तयार होत नाहीत, कारण हा रस्ता बंद आहे म्हणतात। त्यांना आम्हाला फिरून परत जायला रस्ता नाही आहे, त्यामुळे ते रिक्षावाले सुद्धा इकडे यायला तयार होत नाहीत। त्यामुळे बऱ्याच महिलांची, बालकांची इथं अडचण होते, हे लक्षात घ्यायला पाहिजे। आणि हीच आमची विनंती राहील। महापालिकेला वारंवार तक्रारी, सूचना झालेल्या आहेत या संदर्भात, तर ती पुन्हा एकदा प्रशासनानं याची जाणीव घेऊन आमचा मार्ग जो आहे तो व्यवस्थितरित्या करून देणं खूप गरजेचं आहे। आपण हा रोड बघू शकतो, हा रोड अचानक मध्यंतरी ब्लॉक करण्यात आलेला आहे, त्यामुळे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचा रहदारीचा हा मुख्य मार्ग आहे आणि तो मुख्य मार्गच बंद झालेला आहे। त्यामुळे लोकांना पुढे रहदारी करणं पण अशक्य आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे जसं की इथल्या स्थानिक महिलांनी सांगितलं की अगदी काटेकोर पद्धतीने बाजूने यावं लागतं आणि त्यामुळे अपघात सुद्धा होतात, महिला सुद्धा या ठिकाणी खाली पडलेल्या आहेत, त्यांना दुखापत झालेली आहे। खरंच ही फार मोठी बाब आहे। मात्र आता या बातमीची दखल घेऊन तरी निदान महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देते का, इथल्या स्थानिकांचा हा प्रश्न सुटेल का, हे बघणं फार महत्त्वाचं ठरतं। कारण डीपी रोड सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये गेलेला हा रोड आहे आणि जवळपास 10 ते 15 कोटी रुपये खर्च करून हे रोडचं पूर्ण काम होणार होतं, जवळपास जाधववाडीपर्यंत, म्हणजे अर्थातच कसबापर्यंत हे रोडचं काम पूर्णत्वास जाणार होतं। मात्र इतक्याशा प्रॉब्लेममुळे हे काम थांबलेलं आहे। महापालिकेकडे वारंवार निवेदनं करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जातं, ही फार मोठी गोष्ट आहे। बघूयात आता या बातमीनंतर तरी याची दखल घेतली जाते का आणि स्थानिकांचे हे प्रश्न, मुख्य म्हणजे रस्त्याचा हा रहदारीचा प्रश्न सुटतो का? व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर। काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत। आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो। राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।